जगदादि जगद्गुरु आदिगुरु शंकराचार्यांच्या पावन चरणे अनंत कोटी नमन करून आपणा सर्वांना अभिवादन. प्रश्न असा विचारलेला आहे की आतापर्यंत इतिहासाच्या पुरातन कालापासून ईश्वराचे निरनिराळ अवतार होऊन गेले. विष्णू भगवंताचे तर 9 अवतार झाले, 10वा अवतारही होणार आहे म्हणे. एवढे सगळे अवतार ह्या पृथ्वी तलावरती होत आलेले आहेत. तरी पण ह्या जगाची स्थिती बदललेली नाही आहे ना. कसले महान महान संत होऊन गेले, काय शंकराचार्य, काय त्यांचं तेज, ज्ञानाचं तेज. त्यांनी संपूर्ण जीवन खर्ची घातलं समाज सुधारण्यासाठी. स्वतःच्या सर्व सुखाची त्यांनी होळी केली. एकाच संतांचं नव्हे, असे किती मोठमोठे अवतारी पुरुष होऊन गेले. महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम, एकनाथ महाराज, भागवत धर्मामध्ये पण किती मोठमोठे संत होऊन गेले. आणि तरी पण हे जग हे असंच आहे ना हो, हे का बदलत नाहीये, असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर फार सोपं आहे. जेवढं आपण बदलण्याचा प्रयत्न करू तेवढं हे आणखी बिघडत जाणार आहे, हे लक्षात घ्या. ते समाज बदलवणारा, समाजाची सुधारणा करणारा मग एखादा सामान्य व्यक्ती असेल किंवा ते दिव्य अवतारी पुरुष असतील, थोडा जरी दुसऱ्यांना बदलण्याचा आपण प्रयत्न केला ना, की बरोबर त्याचा उलट परिणाम दिसून येतो. त्यालाच लॉ ऑफ रिव्हर्स इफेक्ट असं म्हणतो इमॅन्युअल कांट. बघा हवं तर तुम्ही लहान मुलांना तुम्ही सांगून बघा, तुम्ही जे सांगता ना नेमकं त्याच्या उलटच ते करतात. त्या खोलीत डोकावून तू पाहू नकोस एवढंच सांगा तुम्ही, मग त्या मुलाला चैन नाही पडणार. मग ते शेवटी टेरेसवरती जाऊन वरच्या झुरकातून तर ते पाहणारच. मग जग हे बदलवण्याची आपण आशा सोडून द्यावी का? काय बरं, कसं करावं? का जगाची ही रीतच आहे का? प्रश्न फार सुंदर विचारलेला आहे आणि खरंच फार चिंतनशील आहे. मग हे सगळं जगामध्ये जे वाईट वाईट घडत आहे, पाप घडत आहे, ते सगळं बघत तरी कसं बसावं? बघत बसणं पण मुकाट्याने जमेल का आपल्याला? आतून कुठंतरी त्रास होतो आपल्याला. त्यामुळे आपण सामोपचार, दामोपचार, दंडोपचार या उपचाराद्वारे समोरच्या व्यक्तीला आपण सुधारवण्याचा, बदलवण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्यामध्ये एक बेचैनी, एक अस्वस्थता निर्माण होत जाते. आपल्याला असं वाटतं की समोरचा व्यक्ती चुकीचा, त्याला समजावून द्यावं, त्याच्यामध्ये ज्ञानाची कमतरता आहे, त्याला समजावून सांगावं असं आपल्याला वाटतं. त्याला बदलवावं असं वाटतं. परंतु काय खरंच आपण कधी एकांतामध्ये आपण शांतपणे बसून विचार केलाय का, की जी ऊर्जा आपल्यामध्ये दुसऱ्यामध्ये आपण बदल करण्यासाठी वापरत आहोत, तीच ऊर्जा जर आपण स्वतःला समजून घेण्याविषयी वापरलं ना, तर बहुतेक मग चांगला पॉझिटिव्ह परिणाम येणार नाही का? किती वेळ खर्ची घालत आहोत आपण दुसऱ्याला बदलवण्यासाठी, दुसऱ्याला समजावून देण्यासाठी.
किती व्यर्थ खटाटोप आपण करत आहोत. त्याच्या चाराने जरी खर्च आपण आपल्या स्वतःला बदलवण्यासाठी केला तर जगामध्ये थोडी तरी सुधारणा होईल की नाही. कमीत कमी एक व्यक्ती तरी बदलेल ना या जगामधला. तो व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. या जगातच आपण मोडतो ना. ज्या अर्थी जगामध्ये हे सगळं वाईट दिसत आहे त्या अर्थी आपल्यामध्ये पण ते वाईट अवगुण असतीलच की. स्वतःमध्ये वाईट अवगुण असल्याशिवाय जगात ते दिसतील तेच कसे बरे. स्वतःमध्ये ते असायला हवं ना अगोदर. मग स्वतःलाच आपण बदलवण्याचा का प्रयत्न करत नाही. स्वतःलाच आपण असा प्रश्न का विचारत नाही की हे अजून अवगुण मला का दिसत आहे. कुठंतरी माझ्यामध्ये ते आहेत का पुसटपणे अस्पष्टपणे कुठंतरी लपून बसलेले आहेत का. अडगळीच्या खोलीमध्ये. अडगळीची खोली म्हणजे सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठेतरी दुर्गुण लपून बसलेत का. हे हुडकून का पाहत नाही बरं मनुष्य. आपल्या जीवनाचा पूर्ण रंगच बदलून जाईल जर खरंच मनुष्य दुसऱ्याला सुधारण्यापेक्षा दुसऱ्यामध्ये अवगुण पाहण्यापेक्षा स्वतःमधले काही दुर्गुण अवगुण पाहण्याचा छोटासा जरी त्यांनी प्रयत्न केला ना तर जीवनाचा रंगच बदलून जाईल. सगळ्यात मोठी आपली ही चूक आहे. आपल्याला असं वाटतं की जगामध्ये समस्या आहे, समस्या बाहेर आहे. त्याला असं वाटतं की लोक सगळे बदलले, सगळे चांगले झाले, जग सगळं थोडं सुधारलं तर त्याचं जीवन शांत होईल असं आपल्याला उगीच आपल्याला वाटत राहतं. प्रत्येकालाच वाटतं. पण थोडंसं तुम्ही बघा ना, हा भ्रम नाही का हो. सगळं जग बदलल्यानंतर आपण शांत होणार आहोत का. त्यासाठी आपली शांती आपण कुठंतरी गहाण ठेवायची का. एक जण समुद्रकाठी येऊन तसाच बसला म्हणे. मग बाजूच्या एका वॉकिंग करणाऱ्याने विचारलं म्हणे, अहो काय तुम्ही सकाळपासून पाहतोय अजून तुम्ही असंच बसलेला आहात कपडे काढून. तो मनुष्य म्हणाला की ह्या समुद्रामध्ये इतक्या लाटा येत आहेत, ह्या सर्व लाटा जेव्हा शांत होतील तेव्हा मी आंघोळ करावं म्हणून बसलोय. असं येईल ना आपल्याला. त्या लाटा कधीतरी बंद पडतील का हो. मग तो मनुष्य म्हणाला की अहो महाशय, या आपल्याच आंघोळीसाठी ह्या लाटा बंद होणार नाहीत. त्याचं कर्तव्य ते करत आहे, समुद्र आपलं कर्तव्य करत आहे, आपली आंघोळ आपण उरकून घ्यावी. हे साधं तत्वज्ञान आपल्याला का कळत नाहीये. जे खरंच कोणी बदलू शकतं का हो. कसले मोठमोठे अवतारी पुरुष होऊन गेले. थोडा किंचित तरी बदल झालाय का सांगा मला. आदिशंकराचार्य शिवाचे अवतार असं मानलं जातं. असले मोठमोठे अवतार होऊन गेले. जगात काय वाईट काय कमी आहे का हो. जेवढं आहे तेवढंच आहे हो. पुराण कालामध्ये जेवढं होतं, महाभारत कालामध्ये, रामायण कालामध्ये जे दुष्ट पुरुष होऊन गेले आता पण ते नाहीत का हो. पूर्वी जरा कमी असतील, आता जरा जास्ती आहे, तेवढाच फरक असेल प्रमाणाचा. पण इथून तिथून सगळीकडे वाईटपणा आहेच की हो. आणि किती पण डोक्यात हे घालून घ्यायचं आपण दुसऱ्याला बदलवण्याचं. सगळं जग शांत झालं की मी शांत होईल, समोरच्या व्यक्तीला मी सुधरवेन, त्यानंतर मी शांत होईल. हे शक्य तर आहे का सांगा मला. होय ना. जीवनाची गडबड खरं तर बाहेर नाहीच आहे हो, आपल्या आतमध्येच आहे हो. जरा शांतपणे जर आपण विचार करून पाहिलं ना तर बाहेर काही नाहीच आहे हो. आपल्याला जे दिसत आहे बाहेर, जे दुःख दिसत आहे बाहेरचं, जे हे योग्य नाहीये, ते योग्य नाहीये, असं व्हावं तसं व्हावं, हे जे दिसत आहे ना कुठं आपल्या दृष्टीमध्येच तर धूळ नाही ना हो. जशी दृष्टी तशी सृष्टी असं म्हटलेलं आहे. जसं आपण असतो तसं जग आपल्याला दिसत जातं. हो ना. कृष्णाने धर्मराजालाही विचारलं आणि धर्मराज युधिष्ठिरालाही विचारलं आणि दुर्योधनालाही विचारलं की हे जग कसं आहे. दुर्योधन त्याचं स्पष्टीकरण असं होतं की जगात सगळे वाईट लोक आहेत, सगळे दुराचारी आहेत, अनैतिक संबंध ठेवणारे आहेत, जगात सगळे पापी आहेत. तो जसा होता तसंच त्यांनी वर्णन केलं, जगाचं स्पष्टीकरण दिलं.
धर्मराजाने फार छान उत्तर दिलं की जगामध्ये सगळे धर्मवंत आहेत, जगामध्ये सगळे दानशूर आहेत, करुणामयी आहेत. हे असं का बरं? कारण जो जसा असतो तसं तो जगाचं स्पष्टीकरण करत असतो. कुठंतरी आपल्या दृष्टीतच काहीतरी कमतरता नसेल का हो? परंतु लाखामध्ये कोणतरी एक असतो बरं का, स्वतःच्या दृष्टीतले दोष हुडकणारा, स्वतःच्या हृदयामध्ये लपलेले अवगुण हुडकून काढणारा, त्याला मारून बाहेर काढणारा, साधनेला मन लावणारा, तो खरा उत्तम साधक असतो. परंतु काय करावं? सगळं जगच दुसऱ्याला सुधारवण्याच्या भानगडीत आहे हो. शिक्षक विद्यार्थ्यांना सुधारवण्याच्या भानगडीत आहेत, होय ना. स्वतःकडे ते पाहायलाच तयार नाहीये. एक शिक्षक विद्यार्थ्याला म्हणाला, म्हणे, काल संध्याकाळी तू त्या बिअर बारमध्ये होतास की नाही? तो विद्यार्थी म्हणाला की, अहो शिक्षक, कुठल्या बिअर बारमध्ये? तेव्हा शिक्षकाने अचूक पत्ता दिला, त्या बिअर बारचं नाव सांगितलं, सगळं काय सांगितलं. मग विद्यार्थी फार फार तो हुशार होता विद्यार्थी. मग तेव्हा त्याने विचारलं की नेमकं एवढं तुम्ही करेक्ट सांगत आहात की ह्याच हॉटेलमध्ये, ह्याच बिअर बारमध्ये मी मित्रांसोबत, माझ्यासोबत असलेले मित्र पण तुम्ही सांगत आहात, म्हणजे नक्कीच तुम्ही तिथे होता, त्याशिवाय तुम्ही इतकं अचूक कसं सांगू शकता? ऐक नाही गंमत सांगा. आता विद्यार्थ्याला आपण नाव ठेवतो, मग शिक्षक स्वतःकडे ते चूक पाहत आहेत का सांगा? शिक्षक आपण स्वतः न बदलवून घेता, आपलं जीवन सुधरवून न घेता विद्यार्थ्याचं जीवन सुधारण्याच्या भानगडीत पडलेले आहे. गुरु पण तसेच, गुरु शिष्याच्या चुका काढत आहेत, आपली चूक ते बघायलाच तयार नाहीये. उमदीमध्ये भाऊसाहेब महाराज म्हणून होऊन गेले, फार मोठी व्यक्ती होऊन गेले. प्रवचनाला लोक जमायचे. एखादी व्यक्ती प्रवचनाला उशिरा आली की भाऊसाहेब महाराज, त्यांची शिक्षण देण्याची पद्धतच फार निराळी होती. प्रवचन करता करता एकदम उठायचे, यावे महाशय म्हणून त्यांना हात जोडून स्वागत करायचे आणि लगेच उठाबशा काढायला चालू करायचे. मग भक्त लोक विचारायचे, का हो महाराज, तुम्ही का उठाबशा काढत आहात? तेव्हा ते महाराज म्हणायचे, बघा, ती व्यक्ती उशिरा आली, प्रवचनाचं महत्त्व, ज्ञानाचं महत्त्व त्या व्यक्तीला कळत नाहीये. याचा अर्थ मी तितकं छानपणे त्याच्या मनामध्ये बिंबवण्यासारखं मी सांगत नाहीये, म्हणजे माझीच चूक आहे, माझ्याच सांगण्यामध्ये कुठंतरी कमतरता आहे, म्हणून मी स्वतःलाच शिक्षा करून घेत आहे. कसलं व्यक्तिमत्व हो! साधारणपणे शिष्यांच्या चुका काढून साधकांना ओरडणारे गुरुच तुम्हाला भेटतील. किती छान स्पष्टीकरण दिलं भाऊसाहेब महाराजांनी की मी त्याला ते प्रवचनाचं महत्त्व पटवून देत नाहीये, त्याच्या मनात अजून ते बिंबत नाही, या अर्थी मी व्यवस्थितपणे सांगत नाही. आणि समोरचा व्यक्ती इतका खजील व्हायचा, बघा कसं आहे. आणि त्यानंतर ती समोरची व्यक्ती कधीच चूक करत नसायची, अगदी वेळेवर 5-10 मिनिटं अगोदरच सगळे प्रवचनाला यायचे. कसले कसले महाराज होऊन गेले बघा. ते इंचगरी संप्रदायाचे फार मोठे महान गुरु, आत्मसाक्षात्कारी भाऊसाहेब महाराज म्हणून होऊन गेले. घोड्यावरून ते बसून जायचे, घरोघरी जाणे, धर्माचा प्रचार करणे, धर्म प्रसार करणे, लोकांचं अज्ञान दूर करणे. कसले गुरु होऊन गेले हो! आणि बदल्यात ते कोणाचं काहीच अपेक्षा करत नव्हते. बहुतेक हे पोटा पाण्यासाठी करत असतील गुरु, म्हणून जाताना आपल्या घरातूनच ते डाळ आणि तांदूळ घेऊन जायचे आणि तिथेच कुठल्या देवळामध्ये ते शिजवून खायचे. कसली तपस्या हो! असले गुरु कुठे शोधून तरी सापडतील का हो? ते यत्त किंचितही दुसऱ्यांची चूक काढत नव्हते. जे काही पाहायचं आहे निगेटिव्ह, ते आपल्याच मध्ये पाहणे. मी कुठं चुकत आहे का? कुठं काहीही घडलं ना, पटकन स्वतःवरती ते ओढून घ्यावं की माझंच कुठंतरी चुकलं असेल. त्या इंचगरी संप्रदायामध्ये एक फार महान गुरु होऊन गेले, सद्गुरू गणपतराव महाराज म्हणून. त्यांचंही जीवन असंच होतं. लहानपणी
10-15 वय असेल त्यांचं. त्यांची बहीण होती सुबक्का म्हणून. ती सुबक्का तिथे खाली जेवायला बसलेली, गणपतराव महाराज खाली जेवायला बसलेले होते आणि ती सुबक्का गडबडीने आली आणि ते फडतळातील तो तांब्या ती घ्यायला गेली. आता तो जुना तांब्या, तो पितळेचा वगैरे फार जड असतो तो. हातातून निसटला आणि बरोबर महाराजांच्या डोक्यावरच तो पडला आणि महाराजांच्या डोक्यावरती मोठी खोप पडली. बळाबळा रक्त वाहू लागलं. तेव्हा घरचे सगळे लोक त्या सुबक्काला रागवू लागले. तुझा मोठा भाऊ तिथे जेवायला बसलेला आहे, तुला एवढं पण दिसत नाही का, वगैरे वगैरे. गणपतराव महाराज लगेच उठले आणि म्हणाले की माझ्या बहिणीला रागवू नका, चूक माझीच आहे. कारण ते वर तांबे आहे, फडताळ आहे, तिथं खाली का बरं मी जेवायला बसावं? जेवायला बसताना ते अगोदर का मला नाही कळलं? मीच जरा बाजूला बसलो तर होऊन गेला असताना, ही माझीच चूक आहे, असं ते म्हणाले. संतांचं जीवन कसं असतं ते का बरं आपण निरीक्षण करून पाहत नाही संतांचं जीवन? अशी उदाहरणं जर आपण हुडकत गेलो ना, हजारो उदाहरणं सापडतील आपल्याला. संत कोणाला म्हणावं? जो स्वतःची चूक पाहतो, स्वतःची चूक दुरुस्त करण्यामध्ये संपूर्ण जीवन घालवतो. जे काय वाईट पाहायचंय ते आपल्यामध्येच पहा ना, होय ना. जगामध्ये वाईट दिसत असेल तर ते अजूनही मला वाईट का दिसतंय असा का प्रश्न विचारत नाही तुम्ही? समोरच्याला का तुम्ही सुधरवायच्या भानगडीत चाललेला आहात? समोरच्याला बदलवायची. प्रत्येक जण जगामध्ये कुठेही जावा तुम्ही, विद्यार्थी लोक शिक्षकांना बदलवत आहेत, गुरु लोक शिष्यांना बदलवत आहेत, पुढारी लोक प्रजेला बदलावून करत आहेत, सासू लोक सुनेला बदलावून करत आहेत, सुनांच्या चुका काढत आहेत. पण कोणतरी आहे का हो स्वतःचं आत्मपरीक्षण करणार? गुरु, खरा गुरु कोणाला म्हणावं? जो स्वतः तसं वागतो, स्वतः आधी केलं आणि मग सांगितलं, अशी वृत्ती असावी. अशी वृत्ती असली ना, मग बघा खरोखरच जग बदलून जाईल. स्वतःमध्ये आपण बदल करून आपलं जीवन जसं जसं आपण उच्च करत जातो, स्वतःच्या चुका आपण सुधरवत जातो, तेव्हा आपल्या क्षेत्रात आपल्या परिघात येणारे लोक पण सावकाशपणे सुधरत आहेत हे आपल्याला दिसून येईल. हे फार फार महत्वाचं आहे बरं का. आजचा हा विषय इतका महत्वाचा आहे. जगामध्ये एवढा गोंधळ, जगामध्ये एवढी भांडणं असण्याचं हेच एक महत्वाचं कारण आहे. स्वतःकडे कोण बघायलाच तयार नाही हो, कोणीच बघायला तयार नाही. ते पूर्वीची एक म्हण आहे बघा, आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीकडे बोट करतो ना, तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात ना, ती 3 बोटं आपल्याला म्हणत असतात की अरे माणसा, तुझी चूक बघ रे अगोदर, तू कसा आहेस ते बघ रे. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा, दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा तू कसा आहेस ते बघ ना, होय ना. बाहेर समस्या नाहीच आहे खरं तर, हे आपल्या आतमध्येच चाललेलं आहे सगळं. जो व्यक्ती स्वतःला नाही समजू शकला तो दुसऱ्याला कसं समजेल सांगा बघू? दुसऱ्यामध्ये जे चांगले गुण आहे ते समजून येण्यासाठी स्वतःमध्ये पण चांगले गुण असणं महत्वाचं आहे ना. स्वतःमध्ये जर चांगले गुण नसतील तर दुसऱ्यामधले वाईट गुण आपण ओळखणार कसे सांगा बघू? स्वतःमध्ये जर दुर्गुण असतील ना तर समोरच्यांचे दुर्गुण आपण पाहत सुटू. स्वतःमधले दुर्गुण जास्ती झालेले आहेत हे ओळखायला हवं. जोपर्यंत जगातली दुर्गुण आपल्याला दिसत नाहीत ना, ते दुर्गुण, बाहेरची दुर्गुण ताडून पाहण्यासाठी स्वतःमध्ये पण दुर्गुण असायला हवं ना. शांतपणे विचार करून बघा तुम्ही. जसं की एक लहान मूल बसलेलं आहे, त्याच्यासमोर 1 किलो 2 किलो सोनं ठेवा. कुठला चोर आला आणि ते पळून घेऊन गेला तर ते मूल ओरडत उठेल का? चोराला चोराला असं म्हणेल का? म्हणणार नाही. सबब त्याच्यामध्ये दुर्गुणच नाही ना हो. चोरी करण्याचा दुर्गुण त्या मुलामध्ये नाहीच आहे. आता लहान मूल, त्याला चोरीच माहित नाही हो. का? का तर त्यांनी कधी चोरीच केलेली नाहीये. जो चोरी करतो त्यालाच चोरी माहित आहे ना, त्याला जगामध्ये सगळे चोर दिसणार आहेत. जो स्वतः चोर आहे त्याला जगामध्ये चोर दिसणार आहेत. समजते का? बघा, हे मानसशास्त्र फार सूक्ष्म आहे.
खरं आहे ना मी जे म्हणतोय ते. स्वतःमध्ये ते आहेत अगोदर. स्वतःची चूक जो प्रामाणिकपणे पाहतो तोच खरा संत असतो हे लक्षात घ्या. तोच खरा गुरु असतो हे पण लक्षात घ्या. जी व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये असमाधानी आहे, स्वतःच्या जीवनामध्ये अस्वस्थ आहे, अशांत आहे, तोच व्यक्ती जगातले दोष हुडकत जातो. हे वाक्य कुठल्या तरी डायरीत तुम्ही लिहून ठेवा. जो व्यक्ती अशांत आहे, जो व्यक्ती असमाधानी आहे, ज्या व्यक्तीमध्ये तळमळ रखरख भरून भरून राहिलेला आहे, तोच व्यक्ती दुसऱ्यांच्या चुका हुडकत जातो. कारण त्याला समाधानच नाही ना. तो स्वतःमध्ये समाधानी नाहीये, स्वतःपुरतं तो आनंदी नाहीये. मग तो दुसऱ्यांच्या जीवनाकडे बघून त्यांच्याकडून अपेक्षा करून आनंदी होऊ पाहतो. आता त्याची दृष्टी बाहेरच्या जगाकडे आहे. आता बाहेरचे लोक सुधारणार केव्हा? अरे माणसा, तुझ्या मनासारखा समोरचा व्यक्ती वागला तर तेव्हाच तो आनंदी होणार का? तुझ्या आनंदीपणाला तो कुठंतरी घाण ठेवणार का तोपर्यंत? आता समोरचा व्यक्ती कसा चांगला वागेल सांगा आपल्या मनासारखा? समोरचा व्यक्ती आपल्या स्वभाव धर्मानुसार वागणार ना. आता समोरचा व्यक्ती त्यांनी आपल्या अनेक जन्मातून जे जे पापपुण्य केलेले आहेत त्या स्वभाव धर्मानुसार तो चांगला आहे किंवा वाईट आहे. उगीच आपण अपेक्षा करायची आणि उगीच आपण दुःखी व्हायचं. उगीच आपण अपेक्षा करायची आणि उगीच आपण सुखी व्हायचं. होय की नाही? आपण सुखी होणं, दुःखी होणं, आपल्या आनंदी होण्याची चावी आपण दुसऱ्याच्या हातामध्ये का द्यावं सांगा मला? आपला रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्याच्या हातात का द्यायचं सांगा मला? आता रिमोट कंट्रोल असतं पाहिलंय का तुम्ही? ते टीव्ही बिचारा समोर असतं निर्जीव. आपण जे रिमोट दाबतो ते तिथं गाणं चालू होतं, तो सिनेमा तिथं टीव्ही मध्ये चालू होतो. त्या टीव्हीला स्वतःच असं काही इच्छा आहे का? तसंच आपलं पण चाललेलं आहे. स्वतःची बुद्धी काहीच नाही आपल्याला. समोरचा एक व्यक्ती येऊन रागवतो आपल्याला, लगेच आपण रागाला जातो. समोरचा व्यक्ती येऊन बटन दाबतो रागाचं, लगेच आपण रागाला जातो. समोरचा व्यक्ती येऊन आपल्याला आरती करतो, आपलं वर्णन करतो, हा लागला फुगायला, हा लागला अगदी आनंदी चेहरा करून बसला. काय चाललंय? तुमचा आनंदीपणा, तुमचा अशांतीपणा, म्हणजे तुम्ही चक्क एक टीव्ही आहात की ज्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातामध्ये. कुणी यावं टिकली मारून जावं असं म्हणतात बघा, तसा प्रकार आहे. कुणी यावं आपल्याला दुःखी करून जावं, कुणीही यावं आपल्याला सुखी करून जावं. याचा अर्थ आपण स्वतंत्र नाही आहोत. आपली बुद्धी आपण घाण ठेवलेली आहे. दुसऱ्याच्या हातात आपण दिलेली आपली बुद्धी. आपल्या बुद्धीचा रिमोट आपण दुसऱ्याच्या हातात दिला आणि तो वाटेल तसं तो दाबत आहे. होय ना? हे लक्षात घ्या. फार सूक्ष्म चिंतन आहे. होय ना? आपण बाहेरच्या व्यक्तींना चुकीचे आहेत असं आपण म्हणत जातो. बाहेरची व्यक्ती वाईट आहे असं म्हणत जातो. जगाची निंदा नालस्ती करत जातो आपण. त्यांची उणीधुणी काढत जातो. त्यामुळं काय वाटतं? नवीन एक भ्रम निर्माण होतो की मी फार चांगला आहे. आणि ज्याच्या डोक्यामध्ये हा भ्रम त्यांनी पोचलेला असतो की मी फार चांगला आहे, त्यालाच जगामध्ये वाईट दिसतं बरं का. हे पक्का लक्षात ठेवा. ज्याला असा भ्रम आहे की मी फार चांगला माणूस आहे, त्यालाच जगामध्ये वाईट दिसणार आहे. आणि ज्याला वाटत नाही की मी चांगला आहे, त्याला कधीच जगात वाईट दिसणार नाही. बघा तुम्ही हवं तर. जे स्वतः फार सोवळं करतात, बघा तुम्ही, समोरच्या व्यक्तीला फार ते निंदा करतात. समोरची व्यक्ती जरा जरी घाणेरडी दिसून आली की लागले हे आपले पुराण प्रवचन सांगायला, त्याला रागवायला, शिवाशाप द्यायला. कारण का? कारण मी फार स्वच्छ आहे, हा अहंकार त्यांनी पोचलाय. बरोबर आहे का? अहो, स्वच्छ असणारे संत असतात का? बागलकोटमध्ये फार मोठे संत होऊन गेले. त्यांचं नाव लड्डू मुत्ते असं होतं. लड्ड म्हणजे ते आसूड, आसूडला लड्ड असं म्हणतात कन्नडमध्ये. तो ते केव्हाही त्यांच्याकडे तो लड्ड असायचा, आसूड असायचं. आणि तितके घाणेरडे असायचे, महिन्यान महिने आंघोळ करत नसायचे. आणि गटारीत ते लोळायचे अक्षरशः, घाणीमध्ये चिखलामध्ये लोळायचे. तरी पण तितके महान संत होऊन गेले की चुकून जरी ते कोणाच्या घरी त्यांनी पाऊल ठेवलं तर त्या घराचा उद्धारच होत असायचा.
काही नाही, आपण काहीतरी डोक्यात ठेवून घेतलेलं आहे की स्वच्छता म्हणजे फार चांगली गोष्ट आहे, स्वच्छतेमुळे चांगले गुण येतात. कधी कधी स्वच्छतेमुळेच दुरंकार निर्माण होतो. होय ना. सोवळं ओवळं करणाऱ्यामध्ये कधी कधी किती अहंकार निर्माण होतो बघा तुम्हीच. होय ना. मग काय उपयोग आहे सांगा त्या स्वच्छतेचा, त्या सोवळं ओवळं करण्याचा, की ज्यामुळं अहंकार निर्माण होतं. ते मग बरे की आपले ते लड्डू महाराज, लड्डू मुत्या, बागलकोटला तुम्ही कधी गेला ना, तर त्यांच्या मठाला जाऊन या. फार मोठे संत, अवधूत पुरुष होऊन गेले आणि त्यांच्या इतकं पवित्र मन कोणाचंच नव्हतं. ते सांगायचे, मन पवित्र करा रे. नाही मन निर्मल काय करेल साबण. बाहेरून आपली त्वचा सगळी तुकतुकीत आपण घासून पुसून मेकअप करून हजारो साबण हजारो काय काय लावून केलं आणि मनामध्ये चुळबुळ चुळबुळ चालली. मनामध्ये काम, क्रोध, लोभ, ईर्ष्या, वासना. बरोबर आहे का मी जे सांगतोय ते? याचा अर्थ मी तुम्ही केव्हाही घाणेरडच राहा असं म्हणत नाहीये. जे काय आहे ते आतलं महत्वाचं आहे बघा. आतलं मन स्वच्छ असणं महत्वाचं आहे. बाहेर तुम्ही स्वच्छ तरी असा किंवा घाणेरडे तरी असा. होय ना. परंतु जगामध्ये आपल्यामध्ये जे अस्थिर मन आहे, अशांत मन आहे, असं अशांत अस्थिर मन जे आहे ते काहीतरी काहीतरी अपेक्षा करत सुटतं. ते पक्क लक्षात ठेवावं की आपल्यामध्ये अशा अपेक्षा का निर्माण होत आहे. होय ना. परवा एका श्रीमंत घरी गेलो होतो मी. त्यांना कशाचीच काही ददात नाहीये, सर्व काही आहे. जवळपास 1.5 कोटीचा बंगला आहे. घरामध्ये सगळे भाऊ भाऊ पण प्रेमाने आहे, सगळं आहे. परंतु सासू आणि सुनेमध्ये भांडण येत आहे. काय हेच ना की सासू सुनेला चुका काढत आहे, वाईट दृष्टीने बघत आहे की सून अशीच आहे तशीच आहे. मग मी त्यांना समोर बसून समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मग ती म्हणाली की सून आहे ती 8 वाजता उठते. बघावं म्हणून मी मुक्काम केला त्यांच्या घरी आणि खरंच ती सून, घरची सून 8 वाजता ती उठून खाली आली वरच्या माडीवर. तेव्हा त्या सासून चालू केला, माझ्या समोरच झालंय. मग मी विचारलं की बाई एवढा उशिरा उठणं हे तुला शोभतं का, तू लवकर का नाही उठलीस. तेव्हा तिनं आपलं प्रामाणिक उत्तर दिलं की माझी छोटी छोटी 2 मुलं आहेत, रात्रभर ती झोपली नाही, त्यांना बरं नव्हतं आणि त्यांना झोपवण्यामध्ये वेळ गेला. रात्री 2ला 3ला ती मुलं झोपली, त्यामुळं मला झोप व्यवस्थित झाली नाहीये आणि त्याची साक्ष म्हणजे माझे डोळे सुजलेले आहेत. बघा तुम्ही, बघा कसं आहे. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असते की नाही. मग त्या सासूने ते समजून घ्यावं ना. मग ते सासू म्हणते की हे संस्कार असतात का वगैरे वगैरे, इतक्या उशिरा उठणं हे संस्कार आहेत का, तिला कोणी शिकवलंच नाही तिच्या घरच्यांनी वगैरे वगैरे. एकदम आपण लगेच टोकाचा निर्णय घ्यायला बघतो. थोडी करुणा पाहिजे ना, थोडा समजूतदारपणा पाहिजे की नको. शेवटी मी सासूला सांगितलं की अगं बाई, ह्याच ठिकाणी तुझी मुलगी असती तर तू करुणेने विचारपूस केली असतीस ना, काय समस्या काय आहे, समस्या काय आहे, कारण काय आहे न शोधताच तू एकदम निर्णय घेतेस का. आणि हे एकदम निर्णय घेणं इतकं घातक आहे ना. त्यामुळं मोठमोठी घरं घटस्फोट होत आहेत, घरं मोडकळीला येत आहेत. एकत्र कुटुंब पद्धती फार रेअर होत चाललेली आता. लग्न होऊन एक वर्षभर 6 महिने चांगलं चालतं आणि त्यानंतर लगेच घराचे 2 तुकडे होतात. असं का होतं. समजूतदारपणाच आपण हरवत चाललेलो आहोत. हे जुनी डोकी आहेत ना, समजूनच घेत नाही. जे आहे ते आहे, आपलंच खरं. संस्कार संस्कार, अहो काय संस्कार. बघा ना तिथं काय समस्या काय आहे बघा. ती लवकर झोपून आणि तरी पण ती उशिरा उठली तर तिची चूक असेल, तेव्हा रागवण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. होय ना. थोडा समजूतदारपणा वरिष्ठ लोकांमध्ये पण पाहिजे आणि थोडा समजूतदारपणा ही जी नवी पिढी आहे त्यांनाही थोडा समजूतदारपणा पाहिजे की नको. समजूतदारपणा का कमी पडत आहे, कारण मी म्हणतोय तेच खरं आहे. स्वतःमध्ये कोण दोष पाहायला तयारच नाही ना. मी म्हणजे फार श्रेष्ठ हो, मी कधी चूक करू शकत नाही.
मी कधी चूक करू शकत नाही, हा अहंकारच कारण आहे बघा आपल्याला, होय की नाही. जे स्वतः फार कट्टर असतात, फार काटेकोरपणे वागतात, त्यांना दुसऱ्याची चूक सहनच होत नाही हो. मी म्हणतो स्वतः पण तुम्ही एवढे काटेकोरपणे का वागता? जीवन हे असंच आहे का हो? जीवन हे प्रवाही आहे. होय ना. जीवन कसं आहे? जीवन काय असंच आहे का हो? असाच नियम काय करू शकतो का आपण? आतून भूक लागली की जेवण करावं, झोप आली की झोपावं. एखाद्या संतांना विचारलं म्हणे, तुमची साधना काय हो? तेव्हा संतांनी फार मजेशीर उत्तर दिलं. ते म्हणाले की माझी साधना फार मोठी आहे. मग यांना कुतूहल निर्माण झालं. मग ते विचारतायत की तुमची खरी साधना काय आहे? तेव्हा ते संत सांगू लागले की मला जेव्हा भूक लागते तेव्हा मी जेवण करतो. जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपतो. जेव्हा मला कष्ट करावेसे वाटतात तेव्हा मी कष्ट करतो. मग तेव्हा ते साधक म्हणाले की अहो अहो गुरु महाराज, ह्यात काय एवढं फार मोठी साधना? हे तर सगळेच करतात की. तेव्हा ते संत म्हणाले, मूर्खांनो, हे तुम्ही सगळं करत नाहीये. जेव्हा खरीखुरी भूक लागते तेव्हा तुम्ही जेवत नाहीये, तुम्ही हजार कामं करत आहात. भूक लागलं असताना तुम्ही मोबाईल पाहत बसलेला आहात. दुसरी काहीतरी हजार कामं तुम्ही करत आहात. खरीखुरी जेव्हा झोप येते, डोळे पेंगुळलेले असतात, तरी पण तुम्ही मोबाईल पाहत असता. काहीतरी व्यर्थ कामात गुंतलेले असतात. ते करत नाहीये तुम्ही. कधी आपण झोप आल्यानंतर झोपलोय सांगा मला? कधी आपण भूक लागली की आपण जेवलोय का? नाही. खरी भूक असताना नाही जेवलो. आणि जेव्हा भूक नव्हती तेव्हा उगीच दुसरे खात आहेत म्हणून खात सुटलो. गंमत आहे ना बघा, हे खरंच कसं आहे बघा. नेचर कॉल आपण पालन करतोय का? निसर्गतः आपण जगतोय का? मग ते म्हणाले की मी ब्रह्ममुहूर्ती उठतो. आणि ते महाराज सकाळी 8ला उठले. मग परत साधकांनी प्रश्न केला की तुम्ही तर म्हणाला ब्रह्ममुहूर्ताला उठता आणि आज चक्क तुम्ही 8ला उठलेला आहात. तेव्हा ते संत म्हणाले, अरे मूर्खांनो, माझ्यामध्ये जो ब्रह्म आहे, त्या ब्रह्माला जेव्हा डोळे उघडतात तेच माझं ब्रह्ममुहूर्त आहे. फार मजेशीर त्यांनी उत्तर दिलं. हो की नाही. आतला ब्रह्म जो आहे, प्रत्येकामध्ये जो ब्रह्म आहे, त्याला झोप आली की झोपा, तोच ब्रह्ममुहूर्त आहे. जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तुम्ही उठा, तोच ब्रह्ममुहूर्त आहे. नाही की अलार्म लावून सकाळी 4 वाजता, पहाटे 4 वाजता, आतून त्या ब्रह्माला जागच येत नाहीये. जोराजबरी लावून, अलार्म लावून, डोळे चोळत उठला. शरीराला त्रास देऊन. शरीराला झोपेची गरज आहे आणि तरी तो डोक्यात कुठले काय काय नियम घालून मला फार मोठी व्यक्ती व्हायचं आहे ना, असं तसं. म्हणजे ब्रह्ममुहूर्त आहे का सांगा मला? हा ब्रह्ममुहूर्त नाही आहे. माझं बोल माझं बोलणं जरा विचित्र वाटेल तुम्हाला. फार असे अद्भुत संत होऊन गेले. ते फार साधे असायचे. चीन देशामध्ये होऊन गेले. त्यांचं नाव होतं लाओ त्से. आणि ते फार अद्भुत वाटतं बरं का ते उत्तर. जेव्हा आपण दुसऱ्याला सुधारवण्याचा प्रयत्न करतो, पण आपण न जाणतेपणी, अज्ञातपणे आपण त्याच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतो. दुसऱ्याच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? हो की नाही. समोरचा व्यक्ती जसा आहे तसा आहे. जसं देवाने ठेवलंय तसा तो आहे. निसर्गालाच ते मान्य आहे, देवालाच ते मान्य आहे. होय की नाही. रावणाने असं दुष्टपणा करावा हे देवालाच मान्य आहे. बहुतेक त्याचाही काही पार्ट असेल. समजते का बघा? फार गूढ आहे मी जे सांगतोय ते. रावण जे दुष्टपणे वागला त्याला ते पात्र देण्यात आलेलं आहे. कारण रामाचे वर्चस्व वाढवायचं, चांगुलपणा जगामध्ये बिंबवून दाखवायचं, वाईट वागलं की काय होतं हे जगाला दाखवून द्यायचं, म्हणून बहुतेक रावणाने हे सर्व नाटक केलं असेल. खरोखर रावण तो वाईट नव्हताच असंही असेल ना. बरोबर आहे की नाही. या दृष्टिकोनात पण आपण विचार करावा. कारण जेव्हा रावण मारला गेला, छातीमध्ये घुसलेला बाण, बेंबीमध्ये घुसलेला बाण जेव्हा राम उपटायला आला, तेव्हा पटकन त्या रावणाने रामाचे पाय पकडलेले आहेत. आणि शेवटी एक वाक्य म्हणाला रावण, हा सुवर्ण अवकाश येण्यासाठीच मी हे सर्व नाटक केलं. तुझे पवित्र चरण मला पकडायचे होते.
तुझ्या हातून मला मरायचं होतं म्हणून मी एवढं सर्व नाटक केलं. म्हणजे बघा कसं रावणाने सगळ्यांना वेडात काढलं, होय की नाही. तो रावणाचा दुष्टपणा हे सगळं नाटक होतं. हे सर्व नाटक करून तो त्या रामासारख्या दिव्य पुरुषाचा सहवास त्यांनी इच्छा केली, होय की नाही. त्याप्रमाणे सांगायचा मुद्दा काय, आपण आपल्याला असं वाटतं की मी फार चांगला आहे, दुसरा चुकीचा माणूस आहे. हा, ही अहंकाराची भावना आहे. ही मानवतेला, मानव जातीला ह्या भावनेमुळे दुःख निर्माण होत चाललंय. लक्षात घ्या. सगळं जग हे दुःखी काय आहे? असमजूतदारपणामुळे. समजून घ्यायलाच तयार नाही की हे जग असंच असणार आहे. हे कोणीच समजून घेत नाही. प्रत्येक जण काहीतरी काहीतरी अपेक्षा करत सुटलेला आहे, हो की नाही. एक फार मोठे संत होते, त्यांचं नाव ऋषी प्रभाकर. ऋषी संस्कृती विद्या केंद्राचे ते संस्थापक होते आणि ते इतके शांत असायचे. जीवनामध्ये त्यांनी कधीच रागवून शिष्यांना सांगितलेलं नाही. असं एकदाही दृश्य डोळ्यासमोर नाही दिसलं की ते समोरच्या व्यक्तीला खडसावत आहेत, समोरच्या व्यक्तीला सुधरवत आहेत. कधीच नाही. फार अद्भुत व्यक्तिमत्व होऊन गेलं. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला होता. कृष्णाचा अवतारच असं म्हटलं जातं, कारण ते इतके साधे साधे होते. कोटी कोटी संपत्ती देणारे फार मोठमोठे भक्त असताना पण त्यांचं बँकेत खातं पण नव्हतं. त्यांना स्वतःची अशी कुठली आशाच नव्हती. इतके साधे वागायचे, इतके साधे कपडे घालायचे. त्यांच्या शर्टला कॉलरच नव्हता. कुणीतरी विचारलं म्हणे, तुम्ही कॉलर नसलेले असले घालताना? मग त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की कॉलरला आणखी थोडा कपडा व्यर्थ खर्च होतो ना, तोच कपडा गरिबांना कुठंतरी उपयोगी पडेल. कसली करुणा आहे बघा त्यांच्यामध्ये. लहान मुलासारखा त्यांचा त्याग होता. असे फार महान व्यक्तिमत्व. आणि ते भक्तांना फार छान उपदेश द्यायचे, शिक्षण द्यायचे, तेवढ्या शांत मुद्रेने, प्रसन्न मुद्रेने. एकदा त्या मोठ्या मठामध्ये, बहुतेक ते देहरीचं मठ आहे, बॉम्बेजवळ देहरी म्हणून एक गाव आहे, तिथे पंक्ती बसलेल्या होत्या मठामध्ये. भरपूर लोक जेवण करत होते आणि ते साधक लोक जेवण करताना कसंही अव्यवस्थित जेवण केल्यामुळं ताटाभोवती बरंच काही सांडलेलं होतं अन्नपदार्थ. ते बघून गुरुजींना वाईट वाटलं की व्यवस्थितपणे लोक जेवत नाही आहेत ना, अन्नाची नासाडी करत आहेत. आता यांना कसं सांगावं. मग त्या गुरुजींनी नवीनच युक्ती लढवली. ते लगबगीने आले. नुकतंच सर्वांच्या पंक्ती उठलेल्या होत्या. सगळे साधक उठून हात धुण्यासाठी चाललेले होते टॉयलेटकडे. तेव्हा ते म्हणाले की तिथेच बसा. सगळे साधक बसले आणि गुरुजी व्यासपीठावरती बसले आणि एका साधकाला म्हणतात की एक काम कर, हे ताट घे आणि या ताटामध्ये जे जे काही सांडले गेलेली जी शीतं आहे, जे अन्नपदार्थ बाहेर ताटाभोवती सांडलेलं आहे, अन्नाची नासाडी केली गेली आहे, अन्नाला दिव्य भावनेने जेवण केलेलं नाही आहे, बेशुद्ध अवस्थेत जेवण केले गेलेलं आहे. बेशुद्ध अवस्था म्हणजे अहंकाराची अवस्था असं समजायचं आपण. तर हे तू सर्व गोळा करून आण. आता सर्व साधकांना आता कुतूहल होतं की हे आता गुरुजी काय करतील. असे हे साक्षात्कारी पुरुष, संत पुरुष लोकांना कसं शिक्षण देतील, त्यांच्या पद्धतीच वेगळ्या असतात. सगळ्यांना एक कुतूहल होतं की जिज्ञासा होती की आता काय करतील गुरुजी. आणि त्यानंतर त्या शिष्यांनी ती सर्व शीते गोळा केली. जवळपास 50-60 भर लोक जेवायला बसलेले.
सगळ्यांच्या ताटाच्या अवतीभोवती जे पडलेलं होतं अन्नाचे कण ते सगळे गोळा करण्यात आले आणि जवळपास ते ताट भरून झालं ते. आता पुढं काय करतील गुरुजी? सगळ्यांना एक जिज्ञासा होती, सगळ्यांना एक भीती पण होती. कारण सगळ्यांना माहित होतं गुरुजी रागवत नव्हते, फार प्रेमाने सांगायचे. आणि मग शेवटी ते ताट गुरुजी आपल्या समोर त्यांनी ठेवून घेतलं. माझ्यासमोर ठेव असं ते म्हणाले. ते म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी जेवण केलेलं आहे, मी अजून जेवण केलेलं नाही आहे असं म्हणून तांब्याभर पाणी मागून घेतलं आणि पाणी घेऊन चित्रावती सोडले. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती पिता देवो महेश्वरः बांधवाशिव भक्तास्य स्वदेशो भुवनत्रयम असा मंत्र म्हणत म्हणत अत्यंत दिव्य भावनेने अत्यंत भक्तीने हसनमुख चेहऱ्याने ते प्रेमाने ते जेवण करू लागले. तेव्हा शिष्यांना इतकं मारल्यासारखं झालं, इतका पश्चाताप झाला. काही शिष्य तर पळत आले, ताट हिसकावून घेऊ लागले, परंतु नाही, संपूर्ण जेवण केलं गुरुजींनी आणि लोकांना सांगितलं की अरे वेड्यांनो, ह्याच अन्नासाठी भगवान शंकरांनी पार्वतीकडे भिक्षा मागितलेली आहे. भिक्षां देहीच पार्वती. तुम्ही कुठला तरी फोटो पाहिलेला असेल की शिव भगवंत पार्वतीला भिक्षा मागत आहेत. इतकं हे अन्न महत्वाचं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आणि अन्नाची ही अशी नासाडी आपणही बघतो ना, मोठमोठ्या लग्न समारंभातून कसं ते सांडलेलं असतं सगळीकडं, गटारीत कुठेही फेकलेलं गेलं असतं, कुत्री वगैरे चाटून खात असतात. तर त्या गुरुजींनी किती छान सांगितलं बघा, ते स्वतः करून दाखवलं त्यांनी. त्यानंतर त्या शिष्यांची साधकांची काय बिशादो चूक करण्याची. त्यानंतर पुढं जे साधक लोक जेवण करत होते ना, त्यांनी चुकून पण एक दाणा पण, एक अन्नाचा शीत पण ठेवला नाही म्हणे. प्रत्येक जेवणावेळी ते अगदी घासून पुसून खायचे. भले लोक हावरा म्हणतील, काही पण समजून घेतील. म्हणजे मला सांगायचा उद्देश काय आहे की गुरुजींनी स्वतः तसे वागले, स्वतःमध्ये त्यांनी चूक पाहिली, तसं वागून दाखवलं. त्यानंतर आज तागायतपणे त्या ऋषी संस्कृती विद्या केंद्रामध्ये कुणीही अन्नाची नासाडी करत नाही. अगदी व्यवस्थितपणे जेवण करतात. कुठेही नासधूस फेकून देणं, अन्न फेकून देणं असा प्रकार तिथं नसतो. म्हणजे स्वतःमध्ये त्यांनी बदल करून घेतला. आधी केलं आणि मग सांगितलं. अशी संस्कृती, अशी पद्धती आपल्यामध्ये जर आली ना, हे जग फार लवकर बदलेल. प्रत्येकाने स्वतःलाच बदल करून घेतला तर जगाला बदलायला किती वेळ लागेल हो की नाही. कोरोनाचा प्रसंग असताना पंतप्रधान साहेबांनी सांगितलं ना, प्रत्येकाने देवा लावा आणि टाळ्या वाजवा. हे प्रत्येकाने केल्यामुळं सगळ्या जगानेच ते केलं ना, सगळ्या जगात ते पसरलं ना आणि कोरोनाचा नायनाट झाला. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनामध्ये हा संकल्प करून मी आजपासून स्वतःलाच सुधरवतो, स्वतःमध्ये असलेलेच मी दुर्गुण काढून टाकतो असं प्रत्येक व्यक्ती म्हणू लागला. दुसऱ्याच क्षणी हे जग स्वर्ग असेल, लक्षात घ्या. फार महत्वाचं आहे. सगळी चूक कुठं होत आहे? आपलं ठेवलं झाकून, दुसऱ्याचं पाहिलं वाकून, हो की नाही. कडी लावा आतली, मी नाही त्यातले. सगळे दुर्गुण आपल्यामध्ये आपण झाकून ठेवतो आणि नाव ठेवत सुटलो आपण, हे असं आहे तसं आहे, हो की नाही. सगळं जगाची परिस्थिती अशीच आहे हो. कुठेही बघा तुम्ही, घरोघरी चाललेलं आहे. गल्ली गल्लीतून मोठमोठ्या राजकारण्यांमध्ये कुठेही बघा तुम्ही, सगळीकडे हाच प्रकार चाललेला आहे. मी तेवढा फार चांगला आहे, मी फार साळसूद आहे आणि हे सगळं जग वाईट आहे. जे काही चुकीचं आहे ते बाहेर घडत आहे, समोरची व्यक्ती चुकीची आहे, हेच चाललेलं आहे. स्वतःच्या चुका कोणीच बघायला तयार नाही हो. त्यामुळं कसं जगाचा उद्धार होईल सांगा, जग कसं सुधारेल सांगा बरं. फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर एक विद्यार्थी होता म्हणे. तो विद्यार्थी सकाळी 9ला बरोबर पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी तक्रार नोंद केली. फार गंमतशीर एक किस्सा आहे, विनोदी किस्सा आहे.
बघा कसं आहे. तक्रार त्यांनी काय केली की मी 3ऱ्या मजल्यावरती राहतो, मी होतकरू विद्यार्थी आहे, फार अभ्यासू आहे, मी फार प्रामाणिक आहे, मी फार चांगला आहे. तर समोरच्या गल्लीतील एक स्त्री मला त्रास देत आहे, माझं लक्ष विचलित करत आहे, असं त्यांनी तक्रार केली. मग ते पोलीस साहेब म्हणाले की चल दाखव पाहू, म्हणून ते पोलीस त्या विद्यार्थ्याला घेऊन येतात. 3ऱ्या मजल्यावरती तो पोलिसांना घेऊन गेला आणि म्हणाला बघा. मग ते विचारतात की दुसरी गल्ली, दुसरं घर, कुठली स्त्री तुला त्रास देते सांग, कुठली स्त्री तुझं मन चंचल करत आहे, तुझं मन विचलित करत आहे, माझं मनच अभ्यासाला लागत आहे वगैरे, बरंच त्यांनी तक्रार सांगितली. आणि त्यानंतर तो विद्यार्थी म्हणतो की अहो पोलीस साहेब, असं कसं दिसेल, थांबा दाखवतो तुम्हाला, म्हणून एक टेबल लावून टेबलावरती चढला तो विद्यार्थी आणि त्यांना पोलिसांना पण तो वर ये म्हणतोय. टेबलावर चढल्यानंतर तिथं वर एक खिडकी होती, त्या खिडकीतून तो दाखवतोय ते बघा समोरचं घर, आणि ते घर पण बरंच फरलांगभर लांब होतं. तिथं ती स्त्री आंघोळ करायची आणि ती आंघोळ करणारी नग्न स्त्री हा विद्यार्थी पाहायचा. बघा बघा, पोलिसांना तो दाखवतोय, टेबल लावून त्याच्यावरती चढून हा बघतोय. आणि तरी पण कोण वाईट आहे? ती स्त्री वाईट आहे. माझं मन चंचल करते. गंमत आहे, हसू येते की नाही आपल्याला. मग त्या पोलिसांनी चांगला प्रसाद दिला. मूर्खा, हे तू टेबल लावून त्याच्यावरती चढून तिथून तूच बघतोय तिला, हां. परत तो विद्यार्थी म्हणतोय की अहो असं लवकर दिसणार नाही, चष्मा लावून बघा म्हणतोय तो. बघा काय गंमत आहे. आणि तरी पण ती स्त्रीच वाईट आहे, ती स्त्रीच दुष्ट आहे, होय की नाही. सगळं जग हे असं चाललेलं आहे बघा. त्यामुळं जगाचा उद्धार होत नाही आहे. प्रत्येकाने संकल्प करून माझ्यामध्ये असलेले अवगुण मी दूर काढीन. अगोदर आपल्यामध्ये काय अवगुण आहे हे पाहायचं आहे आणि त्यानंतर ते दूर सारायचं आहे. फार साधी सोपी गोष्ट आहे हो. अध्यात्म म्हणजे काय फार मोठी गोष्ट नसते, परंतु सगळा मूर्खपणाचा बाजार. आपण एक भ्रम पोचलाय, मी फार चांगला माणूस आहे. स्वतःला तुम्ही अगोदरच चांगलं म्हणून समजून बसला, मग आपला उद्धार व्हायचा कसा, होय की नाही. आपल्यातले दुर्गुण जाणार कसे? आपल्यातले दुर्गुणच नाही गेले तर जग सुंदर आहेच आहे, ते दिसणार कसं? सुंदर जग सुंदर दिसणारच नाही आपल्याला, होय की नाही. बरे असं. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.